प्रभाग क्रमांक 22 मध्ये मूलभूत सुविधांच्या समस्यांबाबत नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून आंदोलन केले। प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांना रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यामय रस्ते, अपूर्ण ड्रेनेजची कामं आणि बंद पडलेले स्ट्रीट लाईट, कचरा, पाणीपुरवठा, डासांचा उपद्रव यासारख्या गंभीर समस्यांना गेल्या अनेक दिवसांपासून सामोरं जावं लागत आहे। याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। दरम्यान या समस्यांबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीनं डी ब्लॉकचे अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आलं। या आंदोलनादरम्यान रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यात रोपं लावून प्रशासनाविरोधात अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवण्यात आला। दरम्यान खड्डेमुक्त रस्ते, अपूर्ण ड्रेनेजची कामं लवकरात लवकर पूर्ण करणं, बंद पडलेले स्ट्रीट लाईट दुरुस्त करणं, कचऱ्याची विल्हेवाट, फवारणी, योग्य प्रमाणात पाणीपुरवठा आदी उपाययोजना तातडीनं कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या प्रश्नाकरता काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देवाभाऊ गायकवाड यांनी यावेळी बोलताना दिला। कामं करून मोकळं करतात, त्या काम करत असताना कामाची पद्धत आणि त्या रोडला व्यवस्थित आपली लोकांना येण्या जाण्याचा त्रास होऊ नये या पद्धतीने केलं पाहिजे, पण करत नाहीत। तुम्ही ह्याच्या पलीकडे बघितलं सलगरसी पोलीस स्टेशन ते सलगरसीला जी टच झालेली आहे ते गेल्या 20 वर्षापासून खोळंबीत पडलेलं आहे। तिथं बस देखील येत होतं 22 नंबर बस क्रमांक, हा बस देखील आता या ठिकाणी 10-15 वर्ष झालं बंद झालेले आहे। या प्रसंगी सोलापूर शहर काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, भटके विमुक्त शहराध्यक्ष युवराज जाधव, हेमा चिंचोडकर, रमेश जाधव, संजय गायकवाड, डॉक्टर सायबू गायकवाड, बालाजी जाधव, निशांत गायकवाड, नागनाथ शाबने, कमरुन्निसा बागवान, मुमताज शेख, चंदा काळे, सुनीता बेरा, बजरंग गायकवाड, सुशीला गायकवाड, संतोष गायकवाड, निशांत हाऊसनूर, सतीश गायकवाड यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।